दिली गेली आहे. अगदी चांगला खेळ राहिला त्यांचा सुद्धा मागच्या मॅच मध्ये. दीपक मोरेजी यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. चांगला खेळ राहिला संघाचा. आज तानाजी कडू नाहीयेत पण तरी सुद्धा त्यांच्या नसताना त्या संघाने विजयी खेळ खेळला. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता सामना असेल टीम युवा वर्सेस आयडी बॉयज. आपण बघू शकतो प्रेक्षकांची गर्दी. ते कॅमेऱ्यामध्ये सगळे प्रेक्षक दृश्य होत आहेत. सगळ्यांनी हाय करायचं. कॅमेरा तुमच्याकडे फिरतोय. ते सगळे जण लाईव्ह वरती दिसत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. अजित शिंदे असतील चेंडू गोलंदाजीसाठी. सलामीला आलेली जोडी प्रणय तोरणे आणि अत्तुरा पवार. मागच्या सत्रामध्ये काय कमालची कामगिरी राहिली या संघाची. टीम युवा बॅक टू बॅक 3 मॅच जिंकले होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबलिंग बघायला भेटलं आपल्याला. 2 धावांनी ते श्री गणेश होईल. टीम युवा संघाचं डिक्लेअर झोन जाईल. प्रणय आहे स्ट्राईक वरती. अजित शिंदे असतील गोलंदाजीसाठी. चांगला फटका आहे आणि ते काय फटका आहे. आपण बॅक टू बॅक सेम शॉट्स. अक्षय ठाकरे या आपण सुद्धा स्टेजवरती यायचे. चांगली सुरुवात टीम युवाकडून आपण बघू शकतोय. 2 चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर मध्ये जाऊन 2 धावा ऍड झाल्या. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती चौका. प्रणयची ती बॅट चालायला लागली आहे. आरडी बॉयज सारखा चांगला संघ त्यांच्या समोर आहे. चांगला चेंडू आणि ते आज फंबलिंग होऊ शकते आणि ते खराब क्षेत्ररक्षण. ती 3 चेंडूवरती चांगले फटके आलेले. चांगली सुरुवात प्रणयने आपल्या संघासाठी दिली आहे. चौथा चेंडू षटकाचा. चांगला फटका आहे. इथे चुकी करणार रणजित शिंदे ते तैनात होते. आतुरवाला इथे स्ट्राईक भेटली आहे. मागच्या सत्रात सुद्धा आतुराने चांगली कामगिरी केली. चांगला फटका आहे आणि आई जाईल सीमा पार. चौका. ऐसा मौका मिलेगा तो जाएगा चौका. आतुरा बोलेगा मैं नहीं छोड़ूंगा. चांगली सुरुवात टीम युवाची आपण बघू शकतोय. आहे फटका चांगला आहे. पुष्कर तिथं तैनात होते. कुठली प्रकारची चुकी करणार नाही. चांगली सुरुवात टीम युवाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 आकडे होती. चांगलं स्टार्ट त्यांना भेटलंय. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 14. आता इथे गोलंदाजीसाठी आलेत ते स्वप्नील जंगम आणि बॉयज विपक्ष टीम युवा. पहिला चेंडू सिंगल धाव ऍड होईल म्हणजे डिक्लेअरची धाव ऍड होईल. 15 धाव संख्येवरती स्कोर कार्ड चाललंय. अगदी आकडा मीटरच्या प्रमाणे वाढतोय. ते फंबलिंग बघायला भेटलं. 1 धाव जिथे रनआउटची संधी होती तिथे 1 धाव मिळाली आणि प्रणयला स्ट्राईक भेटली. प्रणय असते सगळी 2 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी दोन्ही चेंडू बघायला भेटली स्वप्नील जंगम यांची. चांगला फटका आहे. पुष्कर देतात आहे ना तर पुष्कर चुकी करणार नाही. 1 धाव घेतली जाईल. 3 चेंडूवरती चांगले चेंडू टाकलेत. तर स्वप्नील जंगम यांनी 3 चेंडू सिंगल धाव आलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा चेंडू. चांगला फटका होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. शुभम सोनकर तिथे तैनात होते. अगदी उडू मारून चेंडूला अडवले गेले. जिथे 2 धावा होते तिथे 1 धाव देण्यात आली. चांगली गोलंदाजी राहिली. प्रणय असतील स्ट्राईक वरती. प्रणयला ते शांत ठेवण्यात आलेलं आहे आणि ते चतुराने प्रणयने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते 1 डिक्लेअरची धाव ऍड होईल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावरती. चांगला चेंडू होता. त्या चेंडूची चांगला फटका खेचण्याचं काम प्रणयने केलं होतं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शिवम सोनकर यांनी केलं. धाव संख्या झाली ती 20. अगदी 6 चेंडू होती. सिंगल धावा आल्या म्हणजे धाव संख्या झाली ती 2 षटकांमध्ये 20. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत ते निलेश सुरू आलेत गोलंदाजीसाठी. 3 षटकांचा खेळ आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ चालू आहे मैदानामध्ये. 2 षटकांनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. बघूया या षटकामध्ये काय समीकरण असेल. पहिला चेंडू आहे. फटका चांगला होता. ते फंबलिंग बघायला भेटलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि ते धावबाद असतील प्रणय. एक सिंगल धाव आली आहे.
एक धाव कंप्लीट झाली होती. आता आलाय तो विनीत. चांगला फटका होता, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा राहिलं. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी राहिली निलेश यांची. चांगला फटका होता, थोडस फंबलिंग बघायला भेटलं आणि ते वन शॉट असेल. ते पंच आम्हाला सांगायचं काय असेल ते पंच आम्हाला सांगायचंय. आणि ते 0 रन असतील. चांगला फटका आपण बघू शकतोय, जाईल डिक्लेअरच्या झोन मध्ये. 2 धावा ऍड होतील. इथून धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 आकड्यावरती. चेंडू झाले ते 4. 2 चेंडूचा खेळ संपलाय. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या इझिली. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26 आकडे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी मागच्या सत्रामध्ये सुद्धा जर टीम युवाचा विचार करायला गेलो तर मागच्या सत्रामध्ये सुद्धा 26 धावा जोडल्या होत्या. 26 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या परी संघासमोर. चांगला फटका होता आणि ते 2 धावा ऍड होतील म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 28 आकड्यावरती. इथून आरडी बॉयज संघाला करायचे असेल तर 29 धावा. 18 चेंडू आणि 29 धावा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हा स्कोर होता. तिथे 28 धाव संख्या झालेली. 29चं समीकरण असेल. बघूया काय घडेल काय बिघडेल. कर्जत शहर समन्वयक ना. कर्जत शहर समन्वयक. इंग्लिश मीडियम वाला आहे. मी माईकवर बोलत नाही म्हणून. पंकजी पवार यांना मी विनंती करतोय या आपला सुद्धा इथे सत्कार करण्यात येईल. तुम्हाला सुद्धा विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचंय. आणि फलंदासाठी आलेला तर शुभम सोंडकर आणि पुष्काशी सलामीला आलेली जोडी सोमन असेल अथर्व. पहिला चेंडू होता आणि ते काय घडतंय काय बिघडतंय. मोहसिन तिथं होते. मोहसिनने अगदी MS धोनी स्टाईलने केलेली ही विकेट. कोणी ते बाद असेल. शुभम सोनकर तिथं परतावं लागेल. चांगली रक्षक पाठीमागे बघू शकतो. विकेटच्या पाठीमागे अगदी चेंडू वाढून धाव बाद केले ते शुभम यांना. अगदी चांगली सुरुवात आपण बघू शकतोय. चांगली गोलंदाजी. स्वप्नील आलेत गोलंदाजीसाठी. चांगला फटका होता, जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव ऍड होईल. इथून संघाचा श्री गणेश होतोय. स्वप्नील आहे स्ट्राईक होते त्यांच्या सोबत पुष्कर. आणि ते स्वप्नील सुद्धा चुकी करतायत. ते सुद्धा बाद होतील. जाईल डायरेक्ट बाहेर चेंडू आणि ते स्वप्नीलचा पारीचा अंतर संपलाय. आणि ते आलेत ते बॅटिंग साठी निलेश. चांगली सुरुवात. अगदी पहिल्याच 3 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत ते आरडी बॉयज संघाचे. इथून कठीण परिस्थितीत आरडी बॉयज संघ आपण बघू शकतोय. निलेश आले फलंदाजीसाठी. ते खराब फटका आणि ते खराब चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतोय. एकदम मोहसिनसाठी सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी प्रेक्षक एकदम चांगल्यापणे. आणि ते बाद असेल. ते फलंदाज बाद असेल. इथून निलूचा अंतर संपलाय. रवीजी ठाकरे यांचं सुद्धा इथे उपस्थित असल्यामुळे त्यांचा सुद्धा मनापासून आभार. चांगली गोलंदाजी आपण बघू शकतो आतोरे यांची. आणि इथे आपण बघू शकतोय. आणि ते काय असेल काय घडेल काय बिघडेल. आणि ते धावलं असेल. आणि ते काय चांगली सुरुवात टीम साठी. ते डिसिजन पेंडिंग असेल. जातील लाईव्ह साठी आपण बघू शकतोय. अगदी दोन्ही पंच तिथं तैनात होते. ते डिसिजन पेंडिंग असेल म्हणजेच लाईव्ह चेक करण्याची ते डिसिजन पेंडिंग असेल. कोणी बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. पंचांचा निर्णय आउट होता पण ते लाईव्ह चेक करण्यात येईल.
आणि ते फलंदाज सुरक्षित असतील. पुष्कर यांचं जिथे आपल्याला असं वाटलं होतं पुष्कर यांचं पारीचा अंतर संपला होता तिथे पुष्करला जीवनदान भेटलेलं आहे. बघूया कशा प्रकारे पुष्कर आपल्या जीवनदान कशा प्रकारे आपल्या संघाला विजय करून देत आहेत. आणि 2 धावा ऍड होतील. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी मेडन षटक आलं होतं पण शेवटच्या चेंडूवरती डबल धाव आली. संघाचं धाव संख्या जाऊन पोहोचली 2 आकड्यावरती. आणि इथून असेल 12 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण. रणजित असेल स्ट्राईक वरती. बघूया कशा प्रकारे खेळ जातोय मैदानात. तिथे टॅप शॉटनी एक सिंगल धाव ऍड होईल मैदानामध्ये. पहिल्या चेंडू सिंगल धाव आलेली आहे. चांगला फटका होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. प्रणयच्या पायाला लागून जाईल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आणि एक धाव ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 आकडे. अगदी सिंगलच्या स्वरूपाने धावसंख्या वाढते. दोन्ही चेंडू ते सिंगल धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी दोन्ही चेंडूवरून बघितली. ते सिंगल धाव आपण बघू शकतोय. गुंडगे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व पंकजी पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते दीपकजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पंकजी पवार यांचा शुभ सन्मान पाहत आहोत. अगदी पंकजी पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन अगदी पंकजी पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय आदरणीय दीपकजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पाहिला. ऑल टू कॉम्बॉक्स. चौया मैदानाच्या दिशेने चांगला फटका होता. ते स्टंपला लागून चेंडू झालाय. चौकाराच्या दिशेने गेलाय चेंडू. ते चांगला फटका सुद्धा आपण म्हणू शकतोय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. रणजित तिथं होते फलंदाजीसाठी. चांगला फटका अगदी मोक्याच्या क्षणी हा आलेला चौका. आणि ते बघू शकतोय रणजित सुद्धा यांना सुद्धा यांचा पारीचा अंतर संपलाय. त्यांना सुद्धा परतावा लागेल. आणि इथून समीकरण असेल 6 चेंडू आणि 20चं समीकरण असेल. यानंतरचा सामना असेल धाव संख्या झाली ती 9. इथून असेल समीकरण 6 चेंडू आणि 20 धावेचं. बोल ना काय बोलतो. एकदम ओके. जिला लागेल ना तिच्याच असते ना करू. चांगला फटका आपण बघू शकतोय. आणि ते तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि ते प्रणय स्वतः आले आणि स्वतः धाववाद करून गेले. ते आपण बघू शकतोय.
इथे लास्ट विकेट असेल आरडी बॉईज संघाचा. ते नो चेंडू होता आणि ते नो म्हणजेच 4+1. आता इथून समीकरण असेल आणि धाव संख्या इथून पाहिजे असेल ते 5 चेंडू आणि 14चं समीकरण असेल. ए अरे नो नको. बघू शकतो आणि ते 2+1 असेल म्हणजे अजून एक नो चेंडू असेल आणि ते समीकरण असा बघू शकतो आपण. 2 लगातार 2 चेंडू नो आलेले आहेत. ते जिथे इझी मॅच होती तिथे स्वप्नीलने हार्ड केलेली. पुष्कर तिथे तैनात आहेत. स्वप्नील वरती थोडस प्रेशर आलेलं आहे. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि ते दुखापत झाली का बघा. 2 चेंडूचा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 आकड्यावरती. इथून समीकरण असेल 4 चेंडू आणि 9 धावेचं. 4 चेंडू आणि 9 धावेचं समीकरण असेल. चार चेंडू आणि 11 धावेचं समीकरण असेल. 4 चेंडू आणि 9 धावेचं समीकरण असेल. ते पंच आम्हाला सांगतील 2 धावा. 2 धावा इथे ऍड होतील. इथून समीकरण असेल 3 चेंडू 7 धावेचं. ते येणारे असतील 3 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण असेल. पुष्कर अजूनही मैदानामध्ये आहेत. जरी त्यांचे गडी बाद झाले असेल ते पुष्करने अजूनपर्यंत टाम मानलेली नाहीये. इथून समीकरण असेल 3 चेंडू आणि 7 धावेचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या त्या मॅच साठी. आणि ते संघ बघू शकतोय चांगल्या पद्धतीने क्वालिफाय होताना. आज ए ग्रुप मधली पहिली टीम युवा होते क्वालिफाय थेट. ते टीम युवाचे खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी. अगदी एक गट मधून ते क्वालिफाय झाले. मी स्वतः इथे 8 मॅन होतो. मी सुद्धा चेअर करतो टीम साठी. खूप खूप धन्यवाद. आता मी आमंत्रित करतो चेतनजी यांना. अभि